आज मी दिला दिवसभरातून माझ्यासाठी थोडा वेळ, थोडीशी स्वतःची काळजी घेतली. सेल्फ केअर जे म्हणतात ना, अगदी त्याचप्रमाणे. पण त्याआधी मी ते डोसा बनवण्यासाठी रात्रभरासाठी बॅटर भिजत घातलं होतं आणि ते बॅटर इतकं छान फुललं होतं की ते मला राहवलंच गेलं नाही आणि मी ते कॅप्चर करून घेतलं. आणि इथे बापलेकांचं लाड करून घेणं चालू आहे. पप्पा घरी आहेत म्हणून आरवला पप्पावरती खूपच प्रेम येत आहे आज. आणि याचं पकडू पकडू पळ देणं चालू आहे पप्पाला. आज ते घरी आहेत आणि ते घरी असल्यानंतर लेकरं मात्र त्यांच्याच अवतीभोवती फिरत असतात आणि तेही त्यांच्यासोबत लहान लेकरासारखंच खेळत असतात. असो, यांचा लाड करून घेणं चालू आहे तोपर्यंत मी माझी सगळी कामं करून घेतले. आणि आज नाश्त्याला बनवलं होतं डोसा आणि चटणी. आणि इथे माझं बाळ स्वतःच खात आहे, नाहीतर त्याला मम्मी लागते भरवायला. त्याच्या मागं लागून लागून त्याला चारावं लागतं. आज त्याच्या आवडीचा डोसा बनलेला आहे म्हणून तो स्वतःच खात आहे. चला तर मग सगळे जिकडे तिकडे बिजी आहेत म्हणून मी स्वतःचं थोडंसं आवरायला घेतले. आज मी हेअर वॉश केला होता आणि माझे हेअर्स थोडेसे ओले आहेत आणि ओल्या केसांवरती मी कंडिशनर अप्लाय करत आहे. कंडिशनर लावल्यानंतर केस खूप छान होतात, म्हणजे बराच वेळ मोकळे मोकळे राहतात केस. स्वतःसाठी वेळच भेटत नाही, दिवसभराची कामं आणि 2 लेकरं सांभाळून. पिलूला सोडून जास्त वेळ बसत नाही मी डोकं वगैरे धुवत. फटाफट आंघोळ करून गपमन बाहेर यावं लागतं मला. तर इथे माझं पूर्ण केसांवरती कंडिशनर अप्लाय करून झालं आहे आणि 5 मिनिटानंतर परत हेअर वॉश करून घेतली आहे मी. तर तुम्ही बघू शकता इथे केस खूप छान मोकळे मोकळे झाले आहेत. कंडिशनर लावल्यानंतर केस गुंतून राहत नाहीत, मोकळे आणि सिल्की राहतात आणि बराच वेळ राहतात. आज कुठे इतका वेळ मी केस विंचरून घेत आहे, नाहीतर मग रोज रोज तर केस विंचरून घेत नाही. सध्या माझं स्वतःकडे दुर्लक्ष चालू आहे. 2 दिवसाला 1 वेळेस केस विंचरून घेत आहे मी. खूपच आळशी झाली आहे मी स्वतःच्या बाबतीत. आणि इथे मी विश केअरचं लिप बाम लावत आहे. याच्यात कोजिक ॲसिड आणि SPF 50 PA++ पण आहे. प्रेग्नेन्सी नंतर माझे लिप्स खूपच डार्क झाले होते म्हणून मी हे लिप बाम घेतला आहे डेली यूजसाठी. डेली यूज तर नावालाच आहे पण मी लावतच नाही, मला आठवणच येत नाही. तर हा खूप छान आहे.